कृपया थोड्या वेळानंतर या व्यक्तीशी संपर्क करू इच्छिता तो यावेळी आपल्या कॉलला प्रतिसाद देत नाही. कृपया काही वेळानंतर प्रयत्न करा.
ज्या व्यक्तीशी संपर्क करू इच्छिता तो यावेळी आपल्या कॉलला प्रतिसाद देत नाही. कृपया काही वेळानंतर प्रयत्न करा. ठीक आहे, सुरू करूया. मोरे का उत्तर देत नाहीत. ठीक आहे. आपण न्यूट्रोफिल बघितलं होतं काल. आज पुढची एक पांढऱ्या पेशी मधला एक पार्ट आहे लिम्फोसाइट. पुढचा जो पार्ट आहे तो लिम्फोसाइट आहे. लिम्फोसाइटचं मेन काम आहे अँटीजन को याद रखना. अँटीजन याचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँटीजीन? हे जीन, जीन म्हणजे एक पेशी. अँटी, अँटी म्हणजे विरुद्ध, म्हणजे आपल्या शरीराला वर विरोधी काम करणारी पेशी. अँटीजनचा अर्थ आहे अँटीजेन. अँटी म्हणजे विरोध. लिम्फोसाइट काय आहेत? अँटीजन को याद रखना म्हणजे आयडेंटिफिकेशन. काय करतं? आयडेंटिफिकेशन करतं. लिम्फोसाइट काय करतात? अँटीजनला आयडेंटिफाय करतात. म्हणजे बाहेरनं येणारा एखादा व्हायरस असू दे, बॅक्टेरिया असू दे, दीज आर ऑल अँटीजिन्स. हे आपल्या शरीराच्या विरुद्ध काम करणारी पेशी आहेत. अशा पेशींची ओळख राखणे, ओळख त्याला आयडेंटिफाय करायचं. म्हणजे आर्मीमध्ये असते बघा, रडार लावलेले असतात. रडार काय करतात? रडार स्काय मधले स्कॅनिंग करतं आणि विमानं शोधत असतं. आता एक सिग्नल पाठवतं, फ्रेंड अँड फो म्हणून नावाचं सिग्नल असतो त्याच्यामध्ये. तो सिग्नल पाठवतं आणि जर त्याची प्रतिसाद व्यवस्थित आला तर त्याच्यावर अटॅक करत नाही. पण जेव्हा तो प्रतिकार, जेव्हा ती रिॲक्शन उलटी येते, आयडेंटिफिकेशन होत नाही, त्यावेळेला मात्र तो काय करतो? तो गोळा पाठवून त्याला नष्ट करतो. अशीच सिस्टीम आपल्या शरीरामध्ये पण आहे. ते कोण करतं? लिम्फोसाइट्स करतात. लिम्फोसाइट्स काय करतात? अँटीजनला ओळखतात. अँटीजनला ओळखतात की हे आपल्या शरीराला योग्य आणि अयोग्य वस्तू आहे. आणि नुकसानदारी बाहरी तत्व म्हणजे बाहेरून येणारे पॅथोजेनिक फॅक्टर, बाहेरून येणारे शरीराला नुकसान करणारे जे पॅथोजेनिक फॅक्टर आहे, याला अलग करून शरीराला सक्षम बनवते. शरीराला सक्षम बनवण्याचं काम करते. म्हणजे चुकून तुमच्या शरीरात एखादा बॅक्टेरिया आला तर तो काय करतो? अँटीजीन ओळखतो. ही अँटीजीन आहे, ही वेगळ्या प्रकारची सेल आहे, ही आपल्याशी काही संबंध नाही आहे याचा. आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचे सेल नाहीच आहे. ही वेगळं काहीतरी आलेलं आहे. वेगळं काहीतरी आलं की त्याच्यावर काय करतं? लिम्फोसाइट अटॅक करते आणि त्याला संपवते. म्हणजे त्याला अलग करण्याचं काम करतं हे लिम्फोसाइट्स. अँटीजीनला आयडेंटिफाय करणं, अँटीजीनला काय करणे? आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्याचं काम हे लिम्फोसाइट्स करतात. लिम्फोसाइट करतात. लिम्फोसाइट रक्त प्रवाह लिम्फॅटिक सिस्टम से में प्रवाहित होते हैं. हे कुठं असतात? लिम्फॅटिक सिस्टम, लिम्फॅटिक सिस्टम आणि एक ब्लड सिस्टम, असे आपल्या दोन सिस्टम आपल्या शरीरामध्ये असतात. तर रक्तप्रवाहामध्ये हे लिम्फोसाइट्स असतात. आणि लिम्फ सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिम्फोसाइट्स असतात. लिम्फोसाइट्स असतात. और जरूरत के मुताबिक टिश्यू में चले जाते हैं. जशी गरज आहे तसे टिश्यूमध्ये जातात. त्याचे 3 प्रकार असतात. लिम्फोसाइट 3 प्रकारचे लिम्फोसाइट्स असतात. 3 प्रकारचे लिम्फोसाइट्स असतात.
पहिलं लिम्फोसाईट टी लिम्फोसाईट, याचं नाव आहे टी लिम्फोसाईट किंवा टी कोशिका. टी कोशिकाएं बोन मैरो के स्टेम कोशिका में विकसित होती है. बघा, बेसिकली कुठनं स्टार्ट होतं, बोन मॅरो मध्ये जे स्टेम सेल असतात, स्टेम सेल म्हणजे कशी मूळ पेशी म्हणतात त्याला, स्टेम सेलला मूळ पेशी म्हणतात, त्याच्यामध्ये विकसित होते म्हणजे तयार होते. बोन मॅरोच्या स्टेम सेलमध्ये ही तयार होते आणि ती कुठे जाते, छातीमध्ये जाते, जिथं थायमस नावाची एक ग्रंथी असते. तिथं काय असते, थायमस नावाची ग्रंथी आहे. हा थायमस काय आहे, त्या लिम्फोसाईटचा, टी लिम्फोसाईटचा गुरु आहे. टी लिम्फोसाईटचा गुरु आहे. त्याला काय माहित नसतं पहिल्यांदा. बोन मॅरो मधून तयार झाली, स्टेम सेल मधून ती छातीत गेली. छातीत गेल्यानंतर तिथे काय आहे, थायमस नावाची ग्रंथी आहे. तिथे काय आहे, थायमस नावाची ग्रंथी. ही थायमस ग्रंथी काय आहे, गुरुचं काम करते. छातीमध्ये स्थित असते ही थायमस, गुरुचं काम करते. काय करते, थाइमस अंकत गलती कर पूछ जाती है, वहां वो सीखते हैं कि खुद को गैर एंटीजन से कैसे अलग पहचाना. म्हणजे आयडेंटिफिकेशन करायचं ट्रेनिंग दिलं जातं. आयडेंटिफिकेशन कसं करायचं, आपल्या स्वतःच्या पेशीपेक्षा वेगळ्या चित्तीला कसं ओळखायचं, त्याचं ज्ञान कशामध्ये जातं, दिलं जातं, थायमस ग्रंथीमध्ये दिलं. थायमस ग्रंथी गुरु आहे. शिक्षा सुरू होते त्यांची, म्हणजे गुरुग्रही जातात, बोन मॅरोमध्ये तयार होतं, स्टेम सेलमध्ये, तिथून त्या बाहेर पडतात, टी टी लिम्फोसाईट, आणि कुठं जातात, थायमस ग्रंथीमध्ये जातात. कुठं जातात, थायमस ग्रंथीमध्ये जातात. या थायमस ग्रंथीमध्ये काय दिलं जातं, शिक्षण दिलं जातं. कशाचं शिक्षण दिलं जातं, थायमस ग्रंथीमध्ये कशाचं शिक्षण दिलं जातं, की आपली स्वतःची पेशी आणि दुसरे गैरपेशी यांना ओळखायचं कसं शिकवलं जातं. त्यांना काय केलं जातं, कसं ओळखायचं, त्याचं ट्रेनिंग थायमस ग्रंथीमध्ये दिलं जातं. तर थायमस ग्रंथीचं काम आहे, लहानपणी जे थायमस ग्रंथी काय करते, ते त्यांना शिक्षण देते. टी लिम्फोसाईट जे तयार झालेले असतात बोन मॅरोमध्ये, त्या टी सिम्पोला काय केलं जातं, थायमस ग्रंथीमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. थायमस ग्रंथीमध्ये ट्रेनिंग दिलं तर शिकतात, गैर अँटीजन कैसे अलग पहचाना जाना. आता हे का शिकवलं जातं, तर स्वतःच्या शरीरातल्या पेशीवर हमला करता कामा नये. ते कुणावर हमला केला पाहिजे, की जे अननोन आहेत, अनोळखी आहेत, आपल्या शरीरातले नाही आहेत, अशा गोष्टीवर काय करायला पाहिजे, त्यांनी हमला केला पाहिजे. पहिलं त्यांना ज्ञान नसतं, थायमस ग्रंथीमध्ये गेल्यानंतर त्यांना ते ज्ञान प्राप्त होतं, की आपल्या स्वतःपासून दुसरं कसा वेगळा आहे, त्याला कसं आयडेंटिफाय करायचं, याचं पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण नॉलेज या टी सेलला दिलं जातं. कुठं ट्रेनिंग दिलं जातं, थायमस ग्रंथीमध्ये. कुठे ट्रेनिंग दिलं जातं, थायमस ग्रंथीमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. हॅलो, हा, गुड मॉर्निंग, बोला. केव्हा येणार आहेत, आज आहे की लेक्चर तुमचं? आहे. येणार आहे की 9 वाजता? कशाचं, ॲक्युप्रेशरचं बघूया. हा, आज दुपारी घेईन मी एखाद्या वेळेस. मी तुम्हाला हे करतो. ठीक आहे, ठीक आहे. आता क्लासमध्ये आहे, क्लास चालू आहे माझा. ठीक आहे. तर हे जे अँटीजीन आहे, म्हणजे गैर एखादा, म्हणजे त्याला पहिल्यांदा शिकवलं जातं की कसं ओळखायचं, आणि हे सर्व ट्रेनिंग थायमस ग्रंथीमध्ये दिलं जातं. आणि त्याच्यामुळे ते काय करतं, स्वतःच्या टिश्यूवर कधी हमला करत नाही. लक्षात आलं, स्वतःच्या जी टिश्यू आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या पेशी आहेत, ज्या ज्या टिश्यू स्ट्रक्चर आहे, त्याची माहिती त्याला असते, त्यामुळे ते आपलं स्वतःच आहे म्हणून त्याला मारत नाही. पण दुसरं जे आलं तर त्याला काय करते, त्याच्यावर हमला करते. तर हे ट्रेनिंग कशामध्ये झालं, तर
थायमस ग्रंथीमध्ये दिलं जातं. थायमस ग्रंथीमध्ये याचं ट्रेनिंग दिलं जातं त्याला. आमतौर पर सिर्फ ऐसी सिर्फ ऐसी टी सेल, त्याला म्हणतात टी सेल, कोशिका को जिन्हें शरीर के अपने एंटीजन, खुद के एंटीजन को नजरअंदाज करना सिखा दिया जाता है. म्हणजे स्वतःची पेशी काय आहेत त्याला बघायचंच नाही त्याच्याकडे, ती आपली आहे ना. काम काय आहे माझं? फॉरेनचा माणूस आला की त्याच्यावर अटॅक करायचं. म्हणजे कबड्डीच्या गेममध्ये, कबड्डीचा गेम आहे, 2 टीम असतात कबड्डीमध्ये. एक विरोधी टीम असते, एक स्वतःची टीम असते. जेव्हा विरोधी पक्षाचा माणूस तुमच्या हद्दीत घुसतो त्यावेळेला ते काय केलं जातं? स्वतःच्या पेशी ओळखतात, त्यांना काही करत नाही, पण विरोधी माणूस आलेला आहे याला आयडेंटिफाय करतं आणि त्याच्यावर हमला करतं. बरोबर आहे? हे कबड्डीच्या गेममध्ये जसं आहे, इथं कबड्डीचा गेम असतो. ती सेल काय करतात? कबड्डीचा गेम खेळतात. स्वतःच्या अँटीजनला ओळखतात, त्याच्याकडे नजर अंदाज करतात, त्याच्या ऍक्टिव्हकडे लक्ष देत नाही. पण एखादा फॉरेनर आला, बाहेरच्या अपोनंट माणूस तिथं आत शिरला तर त्याच्यावर ताबडतोब हल्ला करतो. काय करतं? ताबडतोब हल्ला केला जातो. आणि हे सगळं ज्ञान कुठे दिलं जातं? थायमस ग्रंथीमध्ये दिलं. बोन मॅरोमध्ये तयार होते, स्टेम सेलमध्ये तयार होते टी लिम्फोसाईट, आणि त्या थायमस ग्रंथीमध्ये जातात. त्या ठिकाणी त्यांना हे ट्रेनिंग दिलं जातं की आपलं ओळख आहे, आपला कोण, दुसरा कोण, परका कोण, हे ओळखण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि जेव्हा परका ओळखला जातो तेव्हा त्याच्यावर हमला केला जातो, त्याच्यावर त्याच्यावर काय केलं जातं? हल्ला केला जातो आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. सो अँटीजीन, आपले अँटीजीन. आता ॲटोइम्युन डिसऑर्डरमध्ये काय होतं? ॲटोइम्युन डिसऑर्डरमध्ये काय होतं? ही पेशी मॅड होते. ती लिम्फोसाईट ही मॅड झालेली असते, त्याला काहीच ओळखत नाही. त्याला एवढंच माहीत असतं की हमला करायचा. मग स्वतःच्या पेशीवर सुद्धा हमला करायला लागतात आणि ह्याला म्हणतात ॲटोइम्युन डिसऑर्डर. त्याचं नाव आहे ॲटोइम्युन डिसऑर्डर. डिफरेन्शिएशन लक्षात घ्या. त्याला ज्ञान असतं. मॅड जेव्हा होते, टी लिम्फोसाईट जेव्हा मॅड होते त्यावेळेला ती काय करते? स्वतःच्याच पेशीवर हल्ला करायला सुरू करते. मग ॲटोइम्युन डिसऑर्डर कुठला आहे? जेनेटिकली आहे. हेरिडेटरी डायबिटीज. हेरिडेटरी डायबिटीज असतं. रोमॅटिक एन्थरायटिस आहे. अशा कंडिशनमध्ये काय झालेलं असतं? ॲटोइम्युन डिसऑर्डर, याला म्हणतात ॲटोइम्युन डिसऑर्डर. स्वतःच्याच पेशीवर हल्ला करायचं काम करतात. ओळखत नाही, स्वतःला स्वतःची पहिचान विसरून जातात. त्यांना ओळखता येत नाही, ही आपली पेशी आहे का दुसरी आहे हे समजत नाही. त्यामुळं फक्त एकच काम, हल्ला करणे. ते हल्ला काम करायला चालू करतात. हां, म्हणजे थायमस ग्रंथीमध्ये जर काही गडबड झाली तर ॲटोइम्युन डिसऑर्डर तयार होतं. प्रॉपर त्याला ट्रेनिंग दिलं जात नाही आणि मग त्याला ओळखता येत नाही, पहिचान करता येत नाही आणि मग सगळ्याच पेशीवर तो काय करतो? हमला करायला सुरू. तर हे जे आयडेंटिफिकेशन करण्याचं जे काम आहे ते कुठे शिकवलं जातं? थायमस ग्रंथीमध्ये. आणि याचं सिच्युएशन कुठं आहे? छातीमध्ये. छातीमध्ये थायमस ग्रंथी असते, तिथं हे काय केलं जातं? तुम्हाला टी लिम्फोसाईटला ट्रेनिंग दिलं जातं. टी लिम्फोसाईटची तयारी कुठं होते? बोन मॅरोमध्ये, स्टेम सेलमध्ये तयार करतात. इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढे आपण जाऊया. आता या परिपक्व झालेल्या, अपने एंटीजन को नजर करना सिखा दिया जाता है. परिपक्व होने पर थायमस से बाहर जाने की अनुमति दी जाती है. जोपर्यंत त्याचं ट्रेनिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत ती थायमस ग्रंथीमध्येच असते, ग्रंथीच्या आतमध्ये असते. ज्या वेळेला त्याचं ट्रेनिंग पूर्ण होतं त्यावेळेला ती थायमस ग्रंथीतून बाहेर काढली जाते. आणि कुठे जाऊन थांबते? या सर्व टी लिम्फोसाइट्स कुठं असतात? टी लिम्फोसाइट कुठं असतात? सेकंडरी लिम्फोसाइट्स अंगों में. परिपक्व टी कोशिकाओं को सेकंडरी लिम्फोडेड अंग, लसिका ग्रंथी, लिम्फ नोड्स, स्प्लीन, टॉन्सिल, अपेंडिसाइट, छोटी आंत के पियर पॅचेस या ठिकाणी जाऊन त्या ठेवल्या जातात. बघा, इम्युनिटी कंट्रोल करण्यासाठी कुठं कुठं ग्रँड्स आहेत? लसिका ग्रंथी, आपल्या इथं लिम्फ नोड असतात खांद्याच्या भोवती, तिथं असतं.
तर स्प्लीनमध्ये असतं, तुमच्या टॉन्सिल्समध्ये असतात, तुमच्या अपेंडिक्समध्ये असतात, छोट्या अंतड्यामध्ये पियर पॅचेस असतात, त्याच्यामध्ये असतात ही सगळ्यांची टी लिम्फोसाईट. म्हणजे एखादा जर बॅक्टेरिया व्हायरस कुठून आत शिरला तर त्याला संपवण्याचं काम तुमची सिस्टम करते. लक्षात आलं? छोटी आन म्हणजे अन्नातनं आला, अन्नातनं एखादा बॅक्टेरिया व्हायरस तुमच्या शरीरात आला पोटामध्ये, तर स्मॉल इंटेस्टच्या पियर पॅचेसमध्ये या मौजूद असतात आणि पटकन आयडेंटिफाय करतात, त्याला मारून टाकतात. ही सगळी तुमची इम्युनिटीची शरीरात इम्युनिटीची यंत्रणा आहे. सेकंडरी लिम्फोसाइट अंग म्हणतात त्याला. लसिका ग्रंथी, स्प्लीन, टॉन्सिल, अपेंडिसाइट, छोटी आंत के पियर पॅचेस, ह्याच्यामध्ये टी लिम्फोसाइट्स अवेलेबल असतात. आणि हे तुम्हाला माहिती आहे की स्मॉल इंटेस्टाईन हा जीआय ट्रॅकचा एक पार्ट आहे. हा, त्यामुळं जीआय ट्रॅकमधून म्हणजे म्हणजे रक्त पचन संस्थेचा जो भाग आहे, अन्न जिथनं जिथनं येत राहतं, त्याच्यामध्ये जेव्हा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतं त्यावेळेला तिथे पियर पॅचेसमध्ये टी लिम्फोसाइट्स असतात. हे टी लिम्फोसाइट काय करतात? त्याला मारून टाकतात, तिथल्या बॅक्टेरिया व्हायरसला खतम करतात. ओळखतात त्यांना, हे फॉरेन अँटीजीन आहे, आपलं नाही आहे, बाहेरचं आहे, अँटीजीन आहे हे. त्याची पहिचान केली जाते आणि ताबडतोब त्या ठिकाणी त्याच्यावर हमला करून त्याला नष्ट करण्याचं काम करतात. नष्ट करण्याचं काम हे पी पॅचेस करतात. रक्तामध्ये लसिका ग्रंथी असतात, लिम्फ नोड्स असतात, लिम्फॅटिक सिस्टममध्ये लिम्फ नोड असतात, तिथं काम केलं जातं. अपेंडिक्स कुठं आहे? हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा शेवटचा पार्ट आहे. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन जिथं जोडले त्याच्या खालच्या बाजूला अपेंडिक्स असतं. त्या अपेंडिक्समध्ये लिम्फोसाइट्स असतात, टी लिम्फोसाइट असतात. ते आयडेंटिफाय करता अननोन कोणी आला आहे की त्याला मारण्याचं काम केलं जातं. मारण्याचं काम केलं जातं. पियर पैचेस में स्टोर किया जाता है. या ठिकाणी सगळे जे स्टोर झाले आहेत, ये कोशिका रक्त प्रवाह में और लिम्फेटिक सिस्टम में चली जाती है. किसी संक्रमित असामान्य कोशिका के पहली बार सामना करने के बाद एक्टिव हो जाती है और उन्हें विशेष कोशिका की खोज करते हैं. विशेष कोशिकाची डिस्कवरी करतात, शोध घेतात, ऍक्टिव्ह होत जातात. असामान्य कोशिका की पहली बार सामना करने वाली किसी संक्रमित व असामान्य कोशिका, अननोन वस्ती आहे, अननोन जी काही सेल्स आहेत किंवा संक्रमण आहे त्याला ओळखलं जातं आणि मग ऍक्टिव्ह होतात. उन विशेष कोशिका की खोज करताय, हे सगळ्याला डिस्कवर करतं, अननोन काय काय आहे याचा शोध घेतं. प्राकृतिक किलर कोशिका, नेचुरल किलर सेल. प्राकृतिक किलर इसीलिए कहा जाता है क्योंकि वो बनने ही खत्म करने के लिए तैयारी के है, क्योंकि वे बनते ही खत्म करने के लिए तैयार रहती है. म्हणजे ऑलवेज ऍक्टिव्ह असते, ऑलवेज ऍक्टिव्ह राहते, बनल्यानंतर लगेचच तयारी करते त्याच्याला खतम करायसाठी. प्राकृतिक किलर कोशी आहे संक्रमित कोशिया या कॅन्सर, म्हणजे एखादी संक्रमित झालेली कोशिका असेल किंवा कॅन्सर जर असेल त्याची पहचान करते, उसे जुडली जाते आहे आणि त्याला जोडली जाते, त्याला चिकटते जाऊन. म्हणजे कबड्डीच्या गेममध्ये आपण काम करतो बघा, कबड्डीचा गेम कसं काम करतो, जेव्हा तो अपोनंटचा कॅन्डिडेट तुमच्या हद्दीत येतो तेव्हा पटकन काय केलं जातं, त्याला पकडलं जातं. तसं हे काय करतं, त्याला आयडेंटिफाय करता आपला माणूस नाही हा दुसऱ्याचा माणूस आहे, ताबडतोब त्याला पकडतं, ते त्याला जाऊन चिकटतं. फिर एन्झाईम और दुसरे पदार्थ रिलीज करते, ताबडतोब काय करतं त्याच्या शरीरातनं एन्झाईम सिक्रेट करतं आणि दुसरे पदार्थ सिक्रेट करते. त्याच्यामुळे काय होतं, त्या कोशिका ज्या अननोन कोशिका असतात किंवा ज्या संक्रमित कोशिका असतात किंवा कॅन्सरच्या सेल असतात त्याच्या बाहरी मेम्ब्रेन जो असतो, सेल वॉल जी असते त्याला नुकसान पोहोचवण्याचं काम करते. त्याला काय करते, नुकसान करते. म्हणजे बाहेरचा जर एखादा बॅक्टेरिया आला त्याला चिकटते. टी लिम्फोसाइट काय करतात, त्याला जाऊन चिकटतात. चिकटली की काय करतात, एन्झाईम सिक्रेट करतात आणि त्याचा बाहेरचा जो कोशिका आहे त्याला नष्ट केलं जातं, त्याला नष्ट केलं. आता त्या
फॉरेन काय असतं ते प्रोटीन आणि लिपिडने बनलेलं असतं, म्हणून त्याला फॉरेन प्रोटीन म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरातलं अनआयडेंटिफाईड असतं ते फॉरेन प्रोटीन असतं, त्याला आयडेंटिफाय केलं जातं. त्याला चिकटल्यामुळे त्यातनं एक एन्झाईम बाहेर पडतं, टी लिम्फोसाईट, आणि त्या टी लिम्फोसाईट एन्झाईम सिक्रेट केल्यामुळं त्याचा जो त्या फॉरेनरचा जो बाहेरचा भाग आहे, आउटर मेम्ब्रेन आहे, त्याला डॅमेज करतात. त्याला काय करतात? डॅमेज करतात, त्याला नष्ट करायचं काम करतात. म्हणजे त्याला पहिल्यांदा ओळखतात, हे साला हरामखोर आलेला आहे कोणतरी, आपल्याला त्रास देणार आहे. आता हा आपल्या शरीरामध्ये त्रास देणार आहे, त्याची जायबंद करायला पाहिजे ताबडतोब. त्यासाठी पहिली गोष्ट असते की त्याला ओळखतो, तो आपला नाही आहे, हा दुसरा आहे कोणतरी. बघा, परमेश्वराने किती सुंदर यंत्रणा आपल्या शरीरामध्ये केलेली आहे. दुसरा आहे, मी नाही, माझा नाही आहे हा, दुसरा कोणतरी आहे. कॅन्सर सेल तशीच असते, नॉर्मल पेक्षा अबनॉर्मल सेल असते ती. त्याला आयडेंटिफाय केलं जातं, आणि आयडेंटिफाय केल्याबरोबर काय काम करतं, त्याचं जे त्याला चिकटते, आणि चिकटल्यामुळे काय होतं, त्याचा जो वॉल आहे, सेल वॉल आहे, त्याला डॅमेज करत. कारण या टी लिम्फोसाईटमधनं एन्झाईम सिक्रेट होतं. ते एन्झाईम काय करतं, सेल वॉलला डिझॉल्व करतं. फॉरेन पेशी जी आहे, जी आपली नाही आहे, त्याच्या सेल वॉलला काय करतं, डिझॉल्व करून टाकतं, आणि त्यामुळे ती पेशी नष्ट होते. वायरल संक्रमण के विरुद्ध शुरुआती बचाव में प्राकृतिक किलर कोशिका महत्वपूर्ण होती है. म्हणजे व्हायरसेस तुमच्या शरीरात येतात, त्याच्यामध्ये काय होईल जातं, प्राकृतिक कोशीचं महत्व आहे. नॅचरल किलिंग सेल्स तुमच्या शरीरात जर नसतील, किंवा त्याची जर इम्युनिटी झाली, त्याची कमी झाली, कमतरता झाली, तर फॉरेन मधनं व्हायरस जे येतात त्याच्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकत नाही. कारण ते फॉरेन अँटीजीन असतं, हे फॉरेन प्रोटीन असतं, आणि हे फॉरेन प्रोटीनला नष्ट करण्याचं काम हे प्राकृतिक सेल करतात. त्याची सेल वॉल जी बनलेली असते, कुठल्याही पेशीची सेल वॉल कशानं बनते, लिपिड म्हणजे फॅट आणि प्रोटीननं बनलेली असते. तर या फॉरेन प्रोटीनला आयडेंटिफाय करून त्याला क्षतिग्रस्त करणे, हे काम टी लिम्फोसाईटचं आहे. हे काम कोणाचं आहे? टी लिम्फोसाईटचं हे काम आहे. टी लिम्फोसाइटचं काम आहे. म्हणजे वायरल संक्रमण के विरुद्ध शुरुआती बचाव में प्राकृतिक किलर कोशिका महत्वपूर्ण होती है. प्राकृतिक कोशिकांचं अतिशय महत्व असतं. ते प्राकृतिक कोशिकांचं महत्व खूप असतं त्याच्यामध्ये. साथ ही प्राकृतिक किलर कोशिका में साइटोकिन्स बनाती है. साइटोकाइन्स, साइटोकाइन्स म्हणजे काय? साइटोकाइन्स बनवते. प्राकृतिक किलर सेल काय करतात, साइटोकाइन्स बनवतात, जो टी कोशिका हो, बी कोशिका हो, और माइक्रोफेंजाइट के कुछ फंक्शन को नियंत्रित करती है. म्हणजे अतिरेक पण करू देत नाही. हे जे सायटोकाइन्स जेव्हा बनतात, प्राकृतिक किलर सेल काय करतात, सायटोकाइन्स बनवतात. त्यामुळे टी कोशिका, बी कोशिका आणि मायक्रोफेंजाइटची ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करतात. ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करण्याचं काम केलं जातं हे सायटोकाइन्स. कुछ फंक्शन को नियंत्रित करते, त्याची काही फंक्शन्स असतात, त्याला नियंत्रण करतात. आता बी कोशिका काय करतात? बी कोशिका काम काय आहे, तर एक दुसरी कोशिका आहे जी बोन मॅरो मध्ये बनते, बी कोशिका. बी लिम्फोसाइट्स म्हणतात त्याला. कोण ट्रिगर करतंय? ट्रिगर करू नका. बी कोशिका कशात बनतात? बोन मॅरो मध्ये बनतात. बी कोशिका कुठे बनतात? बोन मॅरो मध्ये बनतात. आता बी कोशिकाचं काय काम आहे? टी कोशिकाचं सांगितलं, आयडेंटिफिकाय केलं, हल्ला करायचा त्याच्यावर. हे टी कोशिका झालं. तर बी कोशिका काय करतात?
बी लिम्फोसाइट बोन मैरो में बनती है, बी कोशिका की सतह पर विशेष जगह होती है, त्याच्यामध्ये अशी रिसेप्टर्स असतात. सतह म्हणजे त्याची जी बाहेर आउटर कोट कवरिंग जे असतं, सेल वॉल जे असतं बी कोशिकाच्या, त्याच्यामध्ये रिसेप्टर्स असतात, जहां एंटीजन अटैच हो सकते हैं. म्हणजे त्या ज्या बी कोशिकाचा जो सेल वॉल आहे त्याच्यावर एक रिसेप्टर्स असतात, सेन्सिटिव्ह भाग असतात. त्या ठिकाणी जेव्हा अँटीजीन म्हणजे तुमच्या जीनच्या विरुद्धची पेशी, तुमचा जीन आहे हा, त्याच्या विरुद्ध जी आहे ते अँटीजीन, म्हणजे तुमच्या शरीरातल्या कुठल्याही पेशीची मॅच होत नाही, ते वेगळीच असते. ती अशी जी पेशी आहे, तुमच्या शरीरात जेवढ्या पेशी आहेत त्याच्याशी काही मॅच होत नाही, त्याला म्हणून अँटीजेन म्हणतात. अँटीजीन जेव्हा येतं, ते अँटीजीन काय होतात, या बी लिम्फोसाइटच्या रिसेप्टरला अटॅच होतात. बी लिम्फोसाइटच्या सेल वॉलमध्ये जे रिसेप्टर्स असतात, सेन्सिटिव्ह एरिया असतो, तिथं अटॅच होतात. अटैच हो सकते हैं म्हणजे त्या ठिकाणी अटैच हो सकतात. बी कोशिकाएं लगभग असीमित संख्या में अलग अलग एंटीजन की पहचान करना सीख सकती है. म्हणजे अनलिमिटेड आयडेंटिफिकेशन. बी कोशिका काय करतात, अनआयडेंटिफिकेशन, अनलिमिटेड. अनलिमिटेडचा अर्थ काय झाला, लिमिटच नाही, किती येतील तेवढ्या अँटीजन. म्हणजे तो करोना व्हायरस असू दे, त्या करोना ऐवजीचे 100 जाती असू देत, अनेक बॅक्टेरिया असू देत, अनेक व्हायरसेस असू देत, सगळ्याला आयडेंटिफाय केलं जातं, पहिचान करते हो. बघा बी लिम्फोसाइट काय काम करतात, कुठलेही अँटीजीन आला तर त्याच्यावर कार्य केलं पाहिजे, माहीत असू दे नाहीतर नाही माहीत असू दे, माहीत असू दे नाहीतर नाही माहीत असू दे, त्याच्यावर ऍक्शन करण्याचं काम केलं जातं, त्याला आयडेंटिफाय केलं जातं. असीमित आहे, त्याला सीमाच नाही. म्हणजे जगात जेवढ्या काही व्हायरसेस येतील किंवा जेवढे काही बॅक्टेरिया येतील, याला आयडेंटिफाय करण्याचं त्या बी लिम्फोसाइट्स मध्ये जनरेट कुठं, ते बोन मॅरो मध्ये. बोन मॅरो म्हणून शरीर हे इतकं भारी आहे, आयडेंटिफाय करणं पण आयडेंटिफाय होत नाही, पण त्या बी लिम्फोसाइटला आयडेंटिफिकेशन होतं. बी लिम्फोसाइट मध्ये काय होतं, आयडेंटिफिकेशन व्हायला सुरू. बी लिम्फोसाइट काय करतात, आयडेंटिफाय करतात अशा पेशींना, अशा अँटीजीनला आयडेंटिफाय करतात, आणि हे सर्व शिक्षण त्याला मिळतं. आता याचं काम काय आहे, या बी लिम्फोसाइटचं काय काम आहे, बी लिम्फोसाइटचं काम काय आहे, अँटीबॉडीज बनवणे. अँटीबॉडीज तुमच्या शरीरामध्ये बनवणे. अँटीबॉडीज म्हणजे काय, अँटीजीनच्या विरुद्ध काम करणाऱ्या पदार्थ. म्हणजे एखादा जर अँटीजीन आला तर त्याला नष्ट करण्याचं काम करतात, दॅट अँटीबॉडी, त्याला म्हणतात अँटीबॉडी. आणि याची निर्मिती करण्याचं सामर्थ्य बी लिम्फोसाइट, म्हणजे अक्वायर्ड इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये बी लिम्फोसाइटचं काम आहे. म्हणजे तुम्ही एखादा व्हायरस बॅक्टेरिया तुमच्या रक्तामध्ये सोडून दिला, तुमच्या रक्तामध्ये तुम्ही तो सोडून दिला, तर तो काय करतो, ओळखतो त्याला आणि त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया तयार करतो, अँटीबॉडी तयार करतो. पण ओळखण्याचं काम हे बी लिम्फोसाइट करतात. टी लिम्फोसाइट किलिंग करतात, बी लिम्फोसाइट अँटीबॉडीज तयार करतात. अक्वायर्ड इम्युनिटीचं काम बी लिम्फोसाइट करतात. आणि त्याची निर्मिती कुठे होते, बोन मॅरो. म्हणजे बोन मॅरोचं जर हेल्थ चांगलं नसेल तर टी लिम्फोसाइट पण तयार होणार नाही आणि बी लिम्फोसाइट पण तयार होणार. थायमस ग्रंथी जर काम करत नसेल, टी लिम्फोसाइटला शिक्षणच मिळणार नाही. हे तुम्हाला लक्षात आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की शरीरामध्ये अँटीबॉडीज का तयार होत नाही. तर बी लिम्फोसाइट आहेत का, त्याची संख्या सीमित प्रकारात आहे का,
ते बघितलं जातं. आणि याची निर्मिती कुठे होते? बोन मॅरोमध्ये होते. म्हणजे जर बोन मॅरो काम करत नसेल प्रॉपरली तर बी लिम्फोसाईट पण तयार होणार नाही. आणि बी लिम्फोसाईट तयार नाही झालं तर तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होऊ शकत नाही. म्हणजे एखादा अननोन व्हायरस किंवा बॅक्टेरियात गेला तर त्याला आयडेंटिफाय करून त्याच्या विरुद्ध एक डिफेन्स मेकॅनिझम तयार केलं जातं. दॅट डिफेन्स मेकॅनिझम करण्याचं काम हे बी लिम्फोसाइट्स करतात. बी लिम्फोसाइट करतात. आणि हे बी लिम्फोसाइट काय करतात? एक स्पेशल त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते ह्या बी लिम्फोसाइटमध्ये. त्याच्या सेल वॉलवर रिसेप्टर्स असतात, सेन्सिटिव्ह एरिया असतो. आणि जेव्हा ते अटॅच केलं जातात, ते बाहेरचे फॉरेन अँटीजेन त्याला अटॅच जेव्हा होतं तर त्याच्या विरुद्ध काय करतं? अँटीबॉडीज डेव्हलप करतं ते. त्याला आयडेंटिफाय करून त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार केलं जातं. म्हणजे भविष्यात जर पुन्हा त्या प्रकारचा जर व्हायरस किंवा बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश केला तर त्याला इमिजिएटली नष्ट करण्याचं सामर्थ्य तुमच्या रक्तामध्ये तयार केलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अँटीबॉडीज सिस्टम. अँटीबॉडीज म्हटलं जातं. म्हणजे इम्युनायझेशनचा जो प्रोग्राम आहे, व्हॅक्सिन देण्याचा जो प्रोग्राम आहे, तो ह्याच गोष्टीवर काम करतं. व्हॅक्सिन डेव्हलप केलं जातं. म्हणजे तुम्हाला काय दिलं जाते? त्याच रोगाचे जंतू तुमच्या शरीरामध्ये सोडले जातात आणि त्या जंतूच्या विरुद्ध तुमच्या शरीरातले बी लिम्फोसाइट काम करतात आणि अँटीबॉडीज बनवतात. आणि ह्या अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार झाल्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारचं संक्रमण तुम्हाला जर आलं तर त्याला आयडेंटिफाय करून त्याला ताबडतोब त्या अँटीबॉडीज नष्ट करतात त्या. सो हे वर्क आहे बी लिम्फोसाइट. ऐसी बॉडी एंटीबॉडीज बनाते कि जो किसी एंटीजन को हमले के लिए टैंग करती है, फिर इसे सीधे निष्क्रिय कर देती है. म्हणजे बघा त्याची ऍक्टिव्हिटीज बंद करते त्या अँटीबॉडीज. जे काय फॉरेन इन्ट्रुडर तुमच्या शरीरात प्रवेश केलेला आहे, फॉरेन पॅथोजिन्स तुमच्या शरीरात प्रवेश केलेले आहेत, त्याला काय करते? पूर्णपणे त्याची ऍक्टिव्हिटी बंद करते. तर दिस इज वर्क ऑफ बी लिम्फोसाइट. डी लिम्फोसाइट अँटीजीन्स तयार करतात, अँटीबॉडीज तयार करतात. हे अँटीबॉडीज काय होतात? शरीरामध्ये ज्या अँटीजीन्स आलेले असतात त्याला निष्क्रिय करण्याचं काम केलं जातं. टी कोशिका तक अँटीजीन की बी पोहोचा सकती है. म्हणजे इथून ते काय करतात? इनऍक्टिव्ह जे अँटीजीन असतात ते टी कोशिकापर्यंत पोचवायचं काम केलं जातं. आणि आता तुम्हाला माहिती आहे ते आयडेंटिफाय करतं आणि त्याला खाऊन टाकतं, त्याच्यावर हमला करून त्याला नष्ट केलं जातं. सो दिस इज बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइटचं काम आहे. आलं लक्षात? आता पुढे आहे ती पुढची जी आहे मोनोसाइट. ही मोनोसाइट काय करतात? म्हणजे आता आपण न्यूट्रोफिल बघितल्या, लिम्फोसाइट बघितल्या, लिम्फोसाइट मधल्या दोन पेशी बघितल्या, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. आता आपण बघायचं मोनोसाइट नावाची एक पेशी असते आणि मायक्रोफेंजाइट्स, मॅक्रोफंजिस. हे काय आहे? हे पण आपल्या शरीरात असतं. माइक्रोफेज एक विशेष प्रकार की श्वेत रचिका कोशिका विकसित होते आणि त्याला आपण मोनोसाइट म्हणतो. विशेष प्रकार की श्वेत कोशिका में विकसित होते हैं. मायक्रोफेज म्हणजे काय आहे? मोनोसाइट आहे. हे डब्ल्यूबीसीचा एक प्रकार आहे, व्हाईट ब्लड सेलचा एक प्रकार आहे. मोनोसाइट म्हणतात त्याला. ह्या मोनोसाइट काय म्हणतात? मायक्रोफेजिस त्याला म्हणतात. मायक्रोफेज त्याला काय म्हटलं जातं? मायक्रोफेज असं संज्ञा दिली जाते. ते मोनोसाइट्स असतात, जिन्हें मोनोसाइट कहा जाता है. मोनोसाइट जब रक्त प्रवाह से टिश्यू में जाते हैं, म्हणजे रक्तातून टिश्यू मध्ये आत जाते तेव्हा तो मायक्रोफेज बन जाते. त्या ठिकाणी ती काय बनते? मायक्रोफेज बनते.
म्हणजे मोनोसाईट पासून मायक्रोफेज होते. कधी होते ती? टिश्यूच्या आत गेल्यानंतर. रक्तामध्ये मायक्रोफेज तयार होत नाही, ते टिश्यूच्या आतमध्ये गेल्यानंतर मायक्रोफेज तयार होते. मायक्रोफेज बन जाती है. जब संक्रमण होता है तब मोनोसाइट टिश्यू में चले जाते हैं. वहां लगभग 8 घंटे की अवधि में मोनोसाइट का आकार काफी बढ़ जाता है. म्हणजे तेव्हा ते टिश्यू मध्ये आत चलं जातं. एखादं संक्रमण जर आलं तर ते कशामध्ये जातात? टिश्यू मध्ये जातात. आणि 8 घंट्याच्या अवधीमध्ये त्याचा आकार बदलतो. वे मायक्रोफेज बनकर अपने अंदर ग्रॅन्युल्स बनाते हैं. त्याचं काय होतं? मायक्रोफेज मध्ये रूपांतर होतं आणि त्याचं जी सायटोप्लाझम असतं त्याच्यामध्ये कण तयार होतात, ग्रॅन्युल्स तयार होतात. ग्रॅन्युअल एन्झाइम और दुसरे पदार्थ से भरे होते हैं. त्याच्यामध्ये आतमध्ये ग्रॅन्युल्स असतात, एन्झाइम्स असतात आणि इतर काही पदार्थ त्या सायटोप्लाझम मध्ये असतात. जो बैक्टीरिया और अन्य बाहरी कोशिका को मारने और पचाने में सहाय्य करते हैं. बघा काय करतं हे मोनोसाइट काय करतात? त्याचं मायक्रोफेज तयार होतं टिश्यूमध्ये गेल्यानंतर, त्याचा आकार बदलतो आणि त्याच्या आतल्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स अँड एन्झाइम्स आणि काही पदार्थ बनतात. आणि हे काय करतात ते पदार्थ? बाहरी कोशिका को मारने, बैक्टीरिया और अन्य बाहरी कोशिका को मारने और पचाने में सहाय्यत होते. पहिलं त्याला किल करायचं आणि मग त्याला पचवून टाकायचं. त्याला काय करायचं? डायजेस्ट करायचं. म्हणजे पहिलं मारायचं आणि त्याला डायजेस्ट करायचं. मायक्रोफेज टिश्यू में रहते हैं. मायक्रोफेज रक्तात नसतात, मायक्रोफेज टिश्यू मध्ये असतात. हाँ, टिश्यू में रहते हैं. वो बैक्टीरिया, बाहरी कोशिका और क्षतिग्रस्त और मृत पेशिका, मेलेल्या पेशीला निगल देते हैं. हा, निगल म्हणजे गिळून टाकतात ते. कोशिका द्वारा किसी माइक्रो ऑर्गेनिज्म दूसरे कोशिका या कोशिका के टुकड़े को निगलने की प्रक्रिया को फेंगोसाइटोसिस कहते हैं. फेंगोसाइटोसिस हा शब्द वापरला जातो, बरेच वेळा वापरला जातो. फेंगोसाइटोसिस याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. हे मोनोसाइट जे असतात ते टिश्यू मध्ये आत गेल्यानंतर मायक्रोफेंजाइज बनतात आणि हे मायक्रोफेंजाइज काय करतात? मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीवाणू, दुसऱ्या कोशिका ज्या आपल्या नाहीत त्यांना, आणि त्याचे तुकडे झालेल्या कोशिका, या सगळ्यांना काय करतं? गिळून टाकतं. ही जी गिळून टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं? फेंगोसायटोसिस. त्याला फेंगोसायटोसिस म्हटलं जातं. आणि जेव्हा त्या कहते हैं प्रक्रिया, निगलने की प्रक्रिया स्टार्ट होते, त्याला फेंगोसायटोसिस म्हणतात. आणि निगलण्याची जी काम आहे त्याला फेजोसाइटोसिस म्हणतात. माइक्रोफेज ऐसे पदार्थ का सिक्रीशन होता है जो संक्रमण की जगह दूसरी श्वेत रसी कोशिका को आकर्षित करती है. म्हणजे मोनोसाइट काय करतात? टिश्यू मध्ये गेल्यानंतर त्याचं मायक्रोफेजिस मध्ये रूपांतर होतं आणि हे मायक्रोफेजिसच्या आतल्या बाजूला काय होतं? ग्रॅन्युल्स तयार होतात, एन्झाइम्स तयार होतात, अन्य पदार्थ तयार होतात. जेव्हा एखादी फॉरेन पेशी किंवा संक्रमित पेशी किंवा मेलेली पेशी त्या ठिकाणी जेव्हा येते त्यावेळेला त्याला गिळण्याचं काम करतात आणि पचवण्याचं काम करतात. आणि त्यातून एक पदार्थ जो सिक्रीट होतो तो काय करतो? हमलावर को पहचानने में टी कोशिका मदत करते. त्या ठिकाणी काय केलं जातं? दुसरी श्वेत कोशिका, टी कोशिकांना त्या ठिकाणी बोलवलं जातं, आमंत्रण दिलं जातं, या तुमच्यासाठी भोजन तयार आहे. भोजन तयार करायचं काम कोण करतं? मोनोसाइट. मायक्रोफेजिस. मायक्रोफेजिस सिक्रेशन करतं. ते सिक्रेशन काय करतं? आलेल्या फॉरेन लिडरला गिळून टाकायचं काम करतं.
आता हे जेव्हा जिथं सिक्रेशन ये राहतं, ज्या ठिकाणी संक्रमण झालं त्या एरियामध्ये, ते काय करतं, टी लिम्फोसाइटला अट्रॅक्ट करतं. टी लिम्फोसाइटला अट्रॅक्ट करतं आणि त्या ठिकाणी टी लिम्फोसाइट येऊन इतर ज्या काही पेशी आहेत नको त्या अनवॉन्टेड, ज्या आपल्या शरीराचे योग्य काही संबंध नसलेल्या, यांच्यावर हल्ला केला जातो. हल्ला केला जातो म्हणजे एक प्राणी मारायचा, त्याच्यासाठी काही एन्झाईम सिक्रेट करतं, त्याच्या वासानं टी लिम्फोसाइट तिथं रश करतात त्या स्पॉटवर आणि त्या ठिकाणी भलं युद्ध होतं. त्याला सांगतं की तुला खायला पदार्थ आलेले आहेत बाहेरनं, आता खाण्याचं काम चालू कर. मग त्या ठिकाणी काय केलं जातं, त्याला किलिंग करण्याचं काम स्टार्ट करतात. तिथे त्याला पैशान केली जाते आणि त्या ठिकाणी किलिंग करायला जातं, मारायला चालू करतात. और इसी तरह एक्वायर्ड इम्युनिटी में भाग लेता है, याला एक्वायर्ड इम्युनिटी म्हणतात. बी लिम्फोसाइट आले तर अँटीबॉडीज तयार करतात. टी लिम्फोसाइट आले तर त्याला खाऊ मारतात, त्याच्यावर हल्ला करतात. आणि मोनोसाइट काय करतात, त्याला गिळून टाकतात. म्हणजे एखाद्या टी लिम्फोसाइटने एखाद्या पेशीचे तुकडे 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 केलं, ती मृत झाली, त्याचे जे तुकडे आहेत, जे डॅब्रीज आहेत, त्याला पचवायचं काम मोनोसाइट करतं. त्याला पचवायचं काम काय केलं जातं, मोनोसाइटचं काम आहे, मायक्रोफेन्झाईटचं काम आहे. याला म्हणतात अक्वायर्ड इम्युनिटी में भाग लेते हैं. अक्वायर्ड इम्युनिटी में भाग लेते. आता पाचव्या प्रकारची पेशी का व्हाईट पेशी काय, इओसिनोफिल. इओसिनोफिल नावाची पेशी असते. आता ही काय काम करते, म्हणजे तुम्ही बघितलं न्यूट्रोफिल बघितलं, लिम्फोसाइट बघितलं, मोनोसाइट बघितलं. आता तुम्हाला बघायचं आहे इसोनोफिल्स. व्हॉट इज द वर्क ऑफ इसोनोफिल्स. इसोनोफिल्सचं काय काम आहे, परजीवियों को मारते हैं, कैंसर कोशी को नष्ट करते हैं और एलर्जिक प्रतिक्रियाओं में शामिल होते हैं. म्हणजे कुठलेही ॲलर्जन्स आले तर त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया करणे, रिॲक्शन करण्याचं काम हा इसोनोफिल्स करतात. इसोनोफिल्सचे हे काम आहे. परजीवी को मारते हैं, म्हणजे ज्या पॅरासाइट्स असतात, परजीवी म्हणजे पॅरासाइट, दुसऱ्यावर जगणाऱ्या पेशी, त्याला पॅरासाइट म्हणतात. म्हणजे फंगस जे असतात हे काय असतात, पॅरासाइट्स असतात. फंगस बघा कशावर वाढते, दुसऱ्या मीडियावर वाढते ती फंगस. तर ते फंगस जे असतं किंवा वर्म्स असतात, कुर्मी ज्या असतात, या सगळ्या काय आहेत, पॅरासाइट्स आहेत. त्याला परजीवी दुसऱ्यावर जगणाऱ्या पेशी, दुसऱ्यावर जगणाऱ्या पेशी आहेत, त्या परजीवी आहेत. तर त्या परजीवी पेशींना काय केलं जातं, मारण्याचं काम इसोनोफिल्स करतात. कॅन्सर पेशी ही काय आहे, परजीवी आहे, आपल्या शरीरावर वाढतात, आपल्या अन्नावर त्याची वाढ करतात, अशा त्या पेशी असतात. आणि त्या आपल्या शरीराला योग्य नसतात, आपल्या शरीराचा तो भागच नसतो. अशा कॅन्सर सेल्स, त्यांना पण नष्ट करण्याचं काम इसोनोफिल्स करतात. इसोनोफिल्सचं काम आहे. हे मेजरली कुठे अवेलेबल असतात, हे अन्ननलिका श्वासनलिकेमध्ये असतात. इसोनोफिल्स अन्ननलिका आणि श्वासनलिकेचे जे टिश्यू स्ट्रक्चर आहे त्यामध्ये इसोनोफिल्स असतात जास्त. लक्षात आलं, म्हणजे एक अन्ननलिका आणि एक श्वासनलिका. बाहेरनं येणारे परजीवी कुठे येतात, तिथंच येतात ना, पहिल्यांदा एंट्री करतात. एक तर रेस्पिरेटरी सिस्टम मधनं एंट्री करतात किंवा अन्ननलिकेच्या मार्फत येतात. तर त्याच ठिकाणी त्याला संपवलं जातं. ते कशामध्ये असतात, त्याच्यात सेल वॉलमध्ये स्थित असतात इसोनोफिल्स. आणि हे परजीवी संक्रमण पासून तुमचं रक्षण करतात. आणि एलर्जिक प्रतिक्रिया में शामिल होते हैं. इओसिनोफिल्स इओसिनोफिल्स बैक्टीरिया को निगल सकते हैं, लेकिन इसकी बाहरी कोशिका पर हमला करते हैं, जो निगलने में मेजर बहुत बड़ी होती है. बॅक्टेरिया को निगलते, म्हणजे अशा ज्या बॅक्टेरिया किंवा हा
परजीवी पेशी असतात त्याला गिळून टाकायचं काम करतात. लेकिन वे ऐसी बाहरी कोशिका पर हमला करते जो निगलने में मयद नजर बहुत बड़ी होती है. म्हणजे ज्या पॅरासाइट्स असतात त्या इतक्या मोठ्या असतात की त्याला गिळणं पॉसिबल नसतं. म्हणजे मोनोसाइट कॅनॉट डू दॅट. मोनोसाइट ते काम करू शकत नाही. टी सेल सुद्धा त्याला मारायला खूप त्रास देतात. टी सेल सुद्धा मारायला खूप त्रास देतात ते. कारण त्याची जी बाहरी सतर असते ती खूप कडक असते, थिक असते. त्याला तोडणं फार कठीण असतं. हे जे पॅरासाइट्स असतात, हे वर्म्स असतात, हे फंगस असतं, त्याची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे. नॉर्मल बॅक्टेरियापेक्षा ते वेगळे असतात आणि त्याच्यामुळं काय लागतं, अशा मोठ्या प्रकारच्या बडी जे असतं त्याला नष्ट करण्यासाठी इओसिनोफिल्सची गरज असते. तर इओसिनोफिल्स हे काम करतात. इओसिनोफिल ऐसे ग्रैन्यूल होते जो बाहरी कोशिका का सामना होने पर एंजाइम और दूसरे विषाक्त पदार्थ को रिलीज करते हैं. म्हणजे त्याने बघतात ते आणि ताबडतोब काय करतात, एन्झाइम सिक्रेट करतात आणि पॉइजन काही रिलीज करतात. ये पदार्थ क्षतिगत कोशिका की मेम्ब्रेन को छेद कर देते हैं. म्हणजे ज्या काही हे पदार्थ काय लक्षित कोशिका, टार्गेटेड. लक्षित कोशिका म्हणजे टार्गेट. तुमचं टार्गेट काय आहे? ज्या पॅरासाइट्स आहेत, ज्या फंगस आहे, ते टार्गेट आहे, त्याला मारायचं आहे तुम्हाला. तर त्या टार्गेट सेलच्या मेम्ब्रेनमध्ये छेद निर्माण करतात, भोक करतात, त्याला भोक पाडतात. म्हणजे ड्रिलर सारखं असतं, ड्रिल आहे ते. असं एन्झाईम आणि विषाक्त पदार्थ सिक्रेट करतात की त्याचा जो सेल मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला भोक पडली, त्याला छेद कर देखता है. इओसिनोफिल रक्त प्रवाह में प्रवाहित होते हैं. हे रक्तात असतात ते. हालांकि वे न्यूट्रोफिल और माइक्रोज की तुलना में बैक्टीरिया के विरुद्ध कम ऍक्टिव्ह होते. बॅक्टेरियाच्या विरुद्ध काम नाही करत ते. म्हणजे बाकीचे जे आहेत न्यूट्रोफिल्स आणि मायक्रोफिजिस जितक्या पद्धतीने त्या बॅक्टेरियावर काम करतात त्या तुलनेपेक्षा ह्याची ऍक्टिव्हिटी कमी असते. उनके प्रमुख कार्य पैरासाइट से खुद जोड़ देना और इस तरह उन्हें स्थिर बनाना और खत्म करने में सहायता करते हैं. बघा काय करतं, पॅरासाइट जे येतात त्याला चिकटतं, त्याला जोडून टाकतं, ते त्याला जोडून टाकतं आणि त्याची ऍक्टिव्हिटी काय करते, त्याला स्थिर बनवते, त्याला इनऍक्टिव्ह करून टाकतं आणि मग खतम करतं. आता जेव्हा इनऍक्टिव्ह सेल होते तेव्हा काय होतं सांगा मला. जेव्हा ती इनऍक्टिव्ह होते तेव्हा काय होईल, स्थिर होईल ना. म्हणजे तिला डायरेक्टली पेरिस्टॅटल मुवमेंट मधनं शरीराच्या बाहेर काढलं जाईल. समजून घ्या मी काय सांगतोय. स्थिर होणे याचा अर्थ काय. हे बॅक्टेरिया व्हायरसेस, पॅरासाइट्स आणि जे फंगस असतं, बॅक्टेरिया व्हायरसेस म्हणजे हे जे पॅरासाइट्स आहेत, वर्म्स आहेत, हुकवर्म आहे, रुंगवर्म आहे, टेपवर्म आहे, जंत, आपण त्याला मराठीत जंत म्हणतो, कुर्मी म्हणतो. या कुर्मी, जंत, फंगस हे जर तुमच्या शरीरात गेलं तर त्याची ऍक्टिव्हिटी बंद करायचं काम हा इसोनोफिल्स करतात. आणि ते ऍक्टिव्ह जेव्हा इनऍक्टिव्ह होतं, जेव्हा ते स्थिर होतं, त्यावेळेला ते इझिली शरीरातनं बाहेर काढता येतं. पण जर ते ऍक्टिव्ह झालं तर ते हालचाल करतात आणि सेल वॉल, इंटरनल सेल वॉलमध्ये घुसायचा प्रयत्न करतात. कारण त्यांना काय पाहिजे असतं, भक्षण पाहिजे असतं, खायला पदार्थ पाहिजे असतात. ते काय असतात, दुसऱ्यावर जगणाऱ्या पेशी असतात. दुसऱ्यावर जगणारा, त्याला परजीवी म्हणतो. दुसऱ्यावर जगणाऱ्या असतात आणि त्या परजीवी पेशीला इनॅक्टिव्ह करण्याचं काम करतात. कोण?
इओसिनोफिलिया. इओसिनोफिलिया हे त्याला पॅरासाइटला इनॅक्टिव्ह करतात. आणि जर ते इनॅक्टिव्ह झाले तर ते काय केलं जातं, इझिली शरीरातनं बाहेर काढून दिलं. वळवळण्याचं बंद झालं. मला सांगा, कुठलाही वर्म आला, वर्म आला तुमच्या शरीरामध्ये, तर काय होईल, त्याची ऍक्टिव्हिटी असते, ती ऍक्टिव्हिटी टोटली कंट्रोल केली जाते इओसिनोफिलियामुळे. आणि त्याची ऍक्टिव्हिटी कंट्रोल झाल्यामुळे ती स्थिर पडून राहतात. आणि जसं ते अन्न पुश व्हायला लागतं किंवा श्वासनलिकेतून बाहेर टाकण्याची प्रक्रिया होते, त्याच्यातनं सरळ बाहेर निघून जातात आणि आपल्या अन्ननलिकेतून पोटात येतात आणि सरळ संडास वाटे बाहेर पडून जातात. नो ऍक्टिव्हिटी. त्यांची ऍक्टिव्हिटी पूर्ण बंद झाल्यामुळं ते डेड होतात. आणि या डेड अवस्थेमध्ये, मृत अवस्थेत असलेली स्थिती त्यांची असते. त्यामुळे हे सगळे जे पॅरासाइट्स आहेत हे तुमच्या टूलमधून पास होतात. टूलमधून पास व्हायला सुरुवात होते. टूलमधून पास व्हायला सुरुवात. आणि ही ऍक्टिव्हिटी कोण करतं, तर इओसिनोफिल्स. जे रक्तातली एक व्हाईट, पांढऱ्या पेशीतली एक सहज प्रजाती आहे, ही प्रजाती काय करते, हे काम करते. कसं करते, त्या पॅरासाइटला चिकटते, त्याला आलिंगन देते, त्याला पकडते, आपण जाऊन त्याला भेटते, त्याचं मिलन होतं. आणि मग आपल्या शरीरातले एन्झाईम्स आणि पॉयझन सिक्रेट करतं आणि त्या पेशीला क्षतिग्रस्त करतं, त्याला भोक पाडतं. आणि ते भोक पाडल्यामुळे ती डेड होते. आणि डेड झाल्यामुळं ती आहे तशी पडून राहते, कोणतीच ऍक्टिव्हिटी करत नाही आणि ती शरीराच्या बाहेर निघून जाते. लक्षात आलं का, हे त्याचं कार्य आहे. इसोनोफिल्सचं कार्य आहे. इसोनोफिल्स काय करतं, ते हे काम करतं. त्याचं मेकॅनिझम लक्षात घ्या. पॅरासाइटला कसं खतम केलं जातं, पॅरासाइटला काय पद्धतीनं केलं जातं, त्याला डेड करतं, त्याला स्थिर बनवतं, त्याची ऍक्टिव्हिटी नील करतं आणि त्याच्यामुळे इझिली शरीराच्या ट्रॅकमधून बाहेर निघून जाऊ शकते. कुठल्याही प्रकारची शरीरावर प्रतिक्रिया करत नाही. सो हे काम कोण करतं, इओसिनोफिल्स करतात. इसोनोफिल्स किंवा इओसिनोफिल्स हे काम करतात. त्या पेशीचं हे काम आहे. इओनोसिनोफिल्स से कैंसर कोशिका को नष्ट करने में मदद मिलती है. बघा, कॅन्सर कोशिकाला सुद्धा नष्ट करण्याचं काम इओसिनोफिल्स करतात. इओसिनोफिल्स करतात. त्याचं ऍक्टिव्हिटी आहे त्याची. त्याला मारायचं नसतं, त्याला इनऍक्टिव्ह करायचं काम करतं. त्याला इनऍक्टिव्ह केल्यामुळे त्याची ऍक्टिव्हिटी खतम झाल्यामुळे ते इकडे तिकडे सैरावर फिरत नाहीत, तुमच्या टूलमध्ये पडून राहतात आणि टूलच्या मार्फतीनं, संडासच्या मार्फतीनं बाहेर निघून जातात. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया हे पॅरासाइट तुमच्या शरीरात करत नाही. लक्षात आलं का, हे काम आहे. हे काम आहे. जसं बॅक्टेरिया व्हायरसेस पासून तुमचं संरक्षण केलं जातं, तसंच तुमच्यामध्ये पॅरासाइट पासून पण संरक्षण करण्याची यंत्रणा तुमच्या शरीरामध्ये आहे. तर ही यंत्रणा म्हणजे इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्स. लक्षात आलं. इओसिनोफिल्स से कैंसर कोशिका को नष्ट करने में मदद मिलती है. वे जलन और एलर्जी वाले प्रतिक्रिया में शामिल पदार्थों में बनाते हैं. हे काय बनवतात, ज्वलन. जलन म्हणजे बर्निंग, जाळून टाकण्याची प्रक्रिया. जाळून टाकणे म्हणजे त्या पॅरासाइटला क्षतिग्रस्त करून जळलेल्या अवस्थेत मृत करून टाकतं ते. आणि ॲलर्जिक प्रतिक्रिया को शामिल पदार्थ आहे. अँटी ॲलर्जिक असतात, अँटी ॲलर्जिक.
म्हणजे इओसिनोफिलिया अँटी ॲलर्जी, कुठल्याही प्रकारची ॲलर्जी आला त्याला विरोध करतात ते. जिन लोगों में एलर्जी परजीवी का संक्रमण या अस्थमा होता है उनके रक्त प्रवाह में अक्सर इन लोगों की तुलना में जिन्हें डिसऑर्डर नहीं है ज्यादा इओसिनोफिल्स फाइंड होते हैं. म्हणजे ज्यांना दमा आहे, ज्यांना ॲलर्जी आहे, ज्यांना परजीवी संक्रमण आहे, पॅरासायटिक इन्फेक्शन होतात, अशा लोकांच्या मध्ये इओसिनोफिला काउंट जास्त असतो. म्हणजे जर एखाद्याच्या शरीरामध्ये इओसिनोफिला काउंट वाढलेला असेल तर याचा अर्थ लक्षात ठेवायचं की त्याला ॲलर्जी झालेली आहे किंवा त्याच्या शरीरामध्ये पॅरासाइट्स घुसलेले आहेत, हे इंडिकेट करतं. हे इंडिकेट केलं जातं. आता आणखीन एक सेट आहे, ते बॅसोफिल्स. बेसिफिल्स एक 6वी प्रकारची WBC आहे, व्हाईट ब्लड सेल आहे. आता ह्याची काय आहे, ये भी एलर्जिक प्रतिकार में शामिल होते हैं. हे सुद्धा एलर्जिक प्रतिक्रियेमध्येच काम करतात. बैसोफिल बाहरी कोशिका को नहीं निगलते, इनमें हिस्टामिन से भरे ग्रॅन्युल्स होते. म्हणजे बॅसोफिल्स मधले काय करतात, बाहरी कोशिका व म्हणजे त्यांना गिळू शकत नाही. बाहरी कोशिका अनवॉन्टेड, नको असलेली, आपल्याला जरूर नसलेली, आपल्या शरीरापासून वेगळी अशी जी काही कोशिका सेल आहे त्याला निगलण्याचं काम करत नाही. पण त्याच्यामध्ये एक हिस्टॅमिन, इनमें हिस्टॅमिन से भरे ग्रॅन्युल्स होते, त्याच्यामध्ये हिस्टॅमिन असतं जो ॲलर्जी वाली प्रक्रिया में शामिल पदार्थ है. हा, म्हणजे एखाद्या ॲलर्जीन्स तुमच्या शरीरामध्ये आले त्याच्या विरुद्धची प्रतिक्रिया हे बॅसोफिल्स करतात आणि हिस्टामिन रिलीज केलं जातं. आणि ते हिस्टामिन रिलीज झाल्यामुळे काय होतं, शरीरामध्ये सूज येते आणि ज्वलन जातं, बर्निंग सेन्सेशन चालू होतं, इन्फ्लामेशन घडतं. हे हिस्टामिन जे आहे ते इन्फ्लामेशन क्रिएट करतं. आता इन्फ्लामेशन क्रिएट करतं म्हणजे काय करतं, त्या ठिकाणी टेम्परेचर वाढवतं. आता टेम्परेचर वाढवल्यामुळे ह्या ज्या फॉरेन स्पेसी ज्या येतात त्याला नष्ट करण्याचं काम केलं जातं. लक्षात आलं. म्हणून त्या ठिकाणी काय येते, सूज येते आणि त्या ठिकाणी ज्वलन होतं. असं पदार्थ ते सिक्रेट करतात अगेन्स्ट द अँटीजिन. म्हणजे ज्या अँटीजिनमुळे तुमच्या शरीरामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन क्रिएट करतात अशा सर्व अँटीजिनला काय केलं जातं, हिस्टॅमिन रिलीज करतं बॅसोफिल, आणि हिस्टॅमिन काय करतं, त्या ठिकाणी सूज आणतं, म्हणजे तिथं गोळा करतं सगळ्यांना. जे काय अँटीजिन आले त्या सगळ्याला गोळा करतं हिस्टॅमिन, आणि तिथं टेम्परेचर वाढवतं आणि त्याला नष्ट करतं. निगलण्याची प्रक्रिया नाही, टेम्परेचर वाढवून नष्ट करण्याचं काम करतं. आणि त्याच्यासाठी हिस्टॅमिन रिलीज होतं. म्हणून कुठेही सूज येते, कुठेही इन्फ्लामेशन क्रिएट केलं जातं, त्यावेळेला अँटी हिस्टॅमिक ड्रग दिला जातो. पण हिस्टॅमिनची जी प्रतिक्रिया आहे ही शरीराला वाचवण्याकरता आहे. जेव्हा तुम्ही अँटी हिस्टॅमिक ड्रग देता तेव्हा हिस्टॅमिन कमी केलं जातं, बॅसोफिल जे सिक्रिशन करते हिस्टॅमिन ते बंद करते. म्हणजे सूज तर उतरते, परंतु बॅक्टेरिया व्हायरसेस तुमच्या शरीरात तशाच जातात, पुढे जायला सुरू होतात, पॅरासाइट घुसायला चालू करतं. लक्षात आलं का. म्हणजे एक करायला जातात दुसरं काहीतरी उद्भवतं. म्हणून अँटीहिस्टॅमिक ड्रग घेणाऱ्या लोकांच्या मध्ये हळूहळू इम्युनिटी कमी व्हायला सुरुवात होते, ॲलर्जी वाढत जाते, ॲलर्जी कंट्रोल होत नाही. तेवढा पुरतं तुम्हाला बरं वाटतं, सूज कमी होते, बर्निंग सेन्सेशन कमी होतं, रिॲक्शन कमी दाखवतात, पण त्याचा गंभीर परिणाम असा होतो की अँटी ॲलर्जिक सिस्टम तुमची बंद पडते. बॅसोफिलवर डायरेक्ट परिणाम होतो, कारण बॅसोफिलच बनवतं. हिस्टामिन बनवायचं काम हे बॅसोफिलच करत असतं. आणि हे बॅसोफिलची रिॲक्शन क्रिएट करतं, हिस्टामिन तयार करतं. ते काय करतं, न्यूट्रोफिल आणि इसोफिनल को समस्या वाले स्पॉट पर आकर्षित करते आहे. तुम्हाला माहिती आहे न्यूट्रोफिल काय करतं.
तुम्हाला माहिती आहे युसोफिल काय काम करतं? त्या ठिकाणी अट्रॅक्ट करायचं काम हे बॅसोफिल करतात. बॅसोफिल मधनं जी रिॲक्शन येते, ॲलर्जिक रिॲक्शन तुमच्या शरीरात अँटीजी, तुमच्या शरीरामध्ये ॲलर्जीन्स गेलेले असतात. असे अँटीजेन गेले असतात की शरीरामध्ये ॲलर्जी डेव्हलप करतात. आणि ही ॲलर्जी डेव्हलपची विरुद्ध प्रतिक्रिया बॅसोफिल करतं. काय सिक्रेट करून? हिस्टामिन सिक्रेट करून. आता हे हिस्टामिन काय करतं? त्या ठिकाणी न्यूट्रोफिल आणि इसोनोफिल्सला अट्रॅक्ट करतं. आता तुम्हाला माहिती आहे न्यूट्रोफिल गिलोकृत करतं, इसोनोफिल त्याला खतम करतं, पॅरासाइट. तर त्या स्पॉटला ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, तरच प्रोटेक्शन होऊ शकतं, अन्यथा प्रोटेक्शन होत नाही. सो दिस इज द यूज ऑफ बॅसोफिल. बॅसोफिल्स की हा यूज आहे. हं? ठीक आहे, इथं थांबूया. बाकीचं उद्याच सुरू करू. थँक्यू सर. थँक्यू. सर उद्या किंवा परवा राऊंड मारतोय तिथं. हा, मारा मारा, चालेल चालेल, या या तुम्ही. हा हा, ठीक आहे.